अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि या सप्ताह काळात बरेच जण गुरुचरित्र पारायण कोण केंद्रामध्ये करत आहे, कोण घरी करत आहे. केंद्रामध्ये जे कोणी म्हणजे पारायण करत आहेत तर त्यांना ह्या सर्व काही सेवा कशा करायच्या किंवा याचं उद्यापन कसं करायचं, नैवेद्य कसे दाखवायचे, हे सर्व काही माहिती केंद्रामध्ये दिली जाते. पण ज्या कोणी नवीन ताई आहेत त्या नव्यानेच गुरुचरित्र पारायण करत आहेत किंवा त्यांना या ज्या काही अटी नियम आहेत तर त्यांना काही माहीत नसेल. काही जणांचे प्रश्न पण असतात की गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन नेमकं कसं करायचं, आपल्याकडून काहीतरी चूक तर होत नाही ना, असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात की आपण या सेवा पूर्ण 7 दिवस सेवा करत असतो, मग त्या सेवेचं पूर्णपणे आपल्याला फळ मिळावं असं आपल्याला वाटत असतं आणि त्याच्यासाठी आपल्याकडून काहीतरी चूक होऊ नये किंवा काहीतरी चूक होते का, असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतात. तर आजचा व्हिडिओ खास त्याच संबंधात आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, आपण गुरुचरित्र पारायण खूप अटी नियमाने करत असतो, पूजा मांडणी सर्व काही व्यवस्थित करत असतो, नैवेद्य सर्व काही दाखवत असतो. मग आता आपल्याला गुरुचरित्र पारायणाची पोथी आता पुण्यतिथीनिमित्त आपले पारायण चालू आहे, आपण घरी करत आहात, तर त्याची समाप्ती उद्यापन कसं करायचं. तर बघा, उद्यापन ज्यावेळेस आपण घरी करतो तर त्यावेळेस आपल्याला पारायणाच्या सांगता दिवशी म्हणजे उद्यापना दिवशी 7व्या दिवशी आपल्याला 4 नैवेद्य करायचे असतात. 4 नैवेद्य आपलं म्हणजे वाचन झालं की जे शेवटचे अध्याय आहेत तर ते अध्याय वाचायचे झाले की त्या दिवशी आपल्याला जो काही स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना जो पदार्थ आवडतो तर तो आपण आवडता पदार्थ बनवतो, गोडाधोडाचा पदार्थ बनवतो किंवा पुरणपोळी बनवतो. असे बरेच प्रकारचे आपण पदार्थ बनवत असतो आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं, उद्यापना दिवशी तुम्हाला तुमचं वाचन झालं की आपल्याला 10:30च्या आधी आपलं वाचन करून आरती करायची आहे. आणि त्या दिवशी आता तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांना, तुम्हाला दत्त महाराजांना जो पदार्थ आवडतो तो तुम्हाला बनवायचा आहे आणि 4 नैवेद्य तुम्हाला बाजूला काढायचे आहेत. बघा, एक नैवेद्य जो आहे तो आपल्या कुलस्वामिनीसाठी, दुसरा नैवेद्य पोथीसाठी, तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी आणि चौथा नैवेद्य स्वामी महाराजांसाठी, म्हणजे तोच आपण एक पोथीचा नैवेद्य गाईला देतो असतो. अशा प्रकारे 4 नैवेद्य तुम्हाला ठेवायचे असतात. मग तुम्ही छोटे छोटे करून ठेवा किंवा मोठं ताट भरून सुद्धा तुम्ही ठेवू शकतात अशा प्रकारे. आणि नंतर पोथी वाचून झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य काही वेळ पोथी जवळच ठेवायचा आहे आणि नंतर घरातील सर्व व्यक्तीनं तो प्रसादा स्वरूपात खायचा आहे. आणि जो एक ग्रंथाचा जो नैवेद्य आहे तर तो तुम्ही संध्याकाळी नंतर गाईला दाखवायचा आहे अशा प्रकारे. बघा, गाय नसेल तर तुम्ही स्वतः घरच्यांनी खाल्ला तरी पण चालतो. आणि होईल तितकं त्या दिवशी तुम्ही दानधर्म करा, गोरगरिबांना दान द्या. जे काही डोळ्यांना दिसत नाहीत, पायाने ते हातपाय नाहीत, अशा व्यक्तींना दानधर्म करा. ज्यांना त्याची खरंच खूप गरज आहे अशा व्यक्तींना आवर्जून त्या दिवशी तुमच्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्की तुम्ही दानधर्म करा असं. आणि आता त्याचबरोबर आपण 7 दिवस खूप श्रद्धायुक्त अंतःकरणाने मनातून आपण सेवा करत असतो, पारायण करत असतो आणि नेमकी शेवटच्याच दिवशी अशी बऱ्याच जणांकडून ही चूक होते. तर ती चूक कोणती आहे, तुमच्याकडून पण ही चूक होते का? तर व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ही महत्त्वाची माहिती मिळून जाईल. बघा, आपण ज्यावेळेस पूजा मांडणी काढत असतो त्यावेळेस आपल्याकडून काही अशा चुका होतात आणि या चुकीमुळेच आपल्याला ते पारायणाचं हवं ते फळ मिळत नाही आणि आपली ती सेवा कुठेतरी व्यर्थ गेल्यासारखी होते. बघा, आता आपण पूजा मांडणी खूप करतो, मग आपण 7 दिवस मोठमोठ्याने त्या पवित्र ग्रंथाचं वाचन केलेलं असतं, सेवा केलेल्या असतात, उपाय केलेले असतात आणि ज्यावेळेस आपण मोठमोठ्यानं हा ग्रंथ वाचतो तर त्या ग्रंथाची ऊर्जा, त्या प्रत्येक शब्दाची ऊर्जा, ती जी पूजा मांडणी केलेलं जे सर्व काही साहित्य आहे तर त्या साहित्यामध्ये उतरत असते. ही जी काही ऊर्जा आहे तर ती ऊर्जा त्याच्यात सामावलेली असते. आता बघा, तर तुम्हाला ही पूजा मांडणी कशी काढायची आहे ती तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर
बघा अशा प्रकारेच तुम्हाला ही पूजा मांडणी काढायची आहे, उतरवायची आहे, तरच आपल्याला या सेवेचं फळ पूर्णपणे मिळेल. तुम्हाला सर्वात आधी पूजा मांडणी उतरवण्याच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी येतो ते कळश म्हणजे कलश पूजा जी आपण केलेली आहे, तर ती कलश पूजा कशी उचलायची. बघा तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण 7 दिवस, बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की पाणी दररोज बदलायचं का, तर नाही. पहिल्या दिवशी जे आपण त्या कलशामध्ये पाणी ठेवतो, तर 7 दिवस तेच पाणी ठेवायचं असतं आणि आपल्याला काय करायचं आहे, पूजा उतरवायच्या आधी स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे. त्यांना मुजरा करायचा आहे आणि स्वामी महाराजांपुढे आपल्याला नाक घासून त्यांना क्षमा याचना करायची आहे की हे स्वामी माऊली, हे दत्त महाराज, ह्या 7 दिवसात मी जी काही ही सेवा केली, माझ्याकडून काहीतरी काही चूक भूल झाली असेल तर प्लीज मला माफ करा, मला क्षमा करा, असं म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांपुढे नाक घासायचं आहे आणि मुजरा करायचा आहे स्वामी माऊलींपुढे. आणि नंतर पूजा मांडणी उतरवायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी कलश पूजा तुम्हाला उतरवायची आहे. सर्वात आधी नारळ तुम्हाला काढून घ्यायचा आहे. बघा तो नारळ इतका पवित्र असतो आणि त्याच्यातील आपण जे काही या पवित्र ग्रंथाचं वाचन केलेलं असतं, त्याची सर्व काही ऊर्जा त्या ग्रंथात सामावलेली असते. मग तुम्ही म्हणजे त्या नारळात सामावलेली असते. मग तुम्ही त्या नारळाला इतकं हलक्यात घ्यायला नाही पाहिजे बघा, कारण ते नारळ खूप पवित्र आहे आणि त्या नारळात खूप सारी पवित्र ऊर्जा आहे. तर ते नारळ तुम्ही हवं असेल तर लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या घरामध्ये सुद्धा ते नारळ कुठेतरी कोपऱ्यामध्ये किंवा कोणत्यातरी ठिकाणी, उंच ठिकाणी बांधून सुद्धा ठेवू शकतो, जेणेकरून त्याच्यातली जी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा आपल्या घरात सदैव राहावी आणि त्याचबरोबर दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वादसुद्धा आपल्यासोबत राहावा. आणि जर बघा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे नारळाचं उपाय करू शकतात, किंवा तुम्हाला प्रवाहित करायचं असेल नद्यामध्ये, पाण्यामध्ये वाहतात, तर तुम्ही पाण्यातसुद्धा प्रवाहित करू शकतात, किंवा तुम्ही घरी सर्व व्यक्तींनी फोडूनसुद्धा खाऊ शकतात. या 3पैकी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ह्या नारळाचं करू शकता. त्याचबरोबर कलशातलं पाणी, बघा कलशातलं पाणी जे आहे तर हे तारक मंत्राच्या तीर्थाप्रमाणेच हे पाणी असतं. ज्यावेळेस आपण तारक मंत्राचं तीर्थ बनवतो, ते तीर्थ किती पवित्र असतं आपल्यासाठी आणि किती गुणकारीही असतं. त्याचबरोबर ह्या पूर्ण ऊर्जा, या ग्रंथाची 7 दिवसाची पूर्ण ऊर्जा त्याच्यामध्ये सामावलेली असते आणि पाण्यात इतकी शक्ती असते ऊर्जा खेचून घेण्याची. ते जे स्रोत मंत्र आपण बोललेले आहे ते सर्व काही पाणी आकर्षून घेत असतं आणि त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये खूप पवित्रता असते. त्याच्यामुळे ते पाणी घरामधील सर्व व्यक्तींना थोडं थोडं पिण्यासाठी द्या आणि त्यांच्या अंगावर शिंपडा. आणि नंतर ते पाणी, उरलेलं जे पाणी आहे तर सर्व काही घरामध्ये, बाथरूम ते सोडून सर्व घरामध्ये तुम्ही शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुळस सोडून बाकी कोणत्याही झाडाला ओतायचं आहे. बघा थोडंसं 1-2 थेंबच पिण्यासाठी पाणी घ्या अशा प्रकारे. आणि नंतर जे आपण कलशामध्ये सुपारी आणि नाणं ठेवलेलं असतं तर ती कोरडी करून तुम्ही ठेवू शकता. तुमच्या जवळ ठेवा किंवा दुसऱ्या पूजा साहित्यात वापरली तरी पण चालते. अशा प्रकारे आता नंतर येतो जो दिवा जो असतो ना, तर तो दिवा आपल्याला अखंड दिवा आपण तो प्रज्वलित केलेला असतो 7 दिवस राहण्यासाठी. तर तो अखंड दिवा आपल्याला पोथी उचलेपर्यंत तसाच ठेवायचा आहे. पोथी उचलली आणि पूजा काढली म्हणून तो दिवा तुम्हाला शांत करायचा नाही, विझवायचा नाही. तो जेव्हा मनाने शांत होईल ना त्यावेळेस होऊ द्यायचा. अशा प्रकारे तो दिवासुद्धा पूजा काढेपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला काढायची आहे. नंतर आता म्हणजे फोटो, तो आपल्याला जो आपल्या देवघरात जिथं स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं स्थान आहे तर तिथं स्थापन करायची आहे तुम्हाला, फोटोची मूर्ती असो काही असो. आता येतो ते ग्रंथ उचलताना तुम्हाला काय करायचं आहे बघा. सर्वात आधी ग्रंथाच्या तुम्हाला पाया पडायचं आहे. दोन्ही हातामध्ये तुम्हाला ग्रंथ घ्यायचा आहे आणि ग्रंथाच्या पाया पडून तुम्हाला तुमच्या छातीपाशी ग्रंथ लावायचा आहे आणि तुम्हाला जय जयकार 3 वेळेस जय जयकार करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री कुलदेवी म्हणायचं, तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं, श्री तुळजाभवानी माता की जय, असं तुम्हाला जय जयकार म्हणायचं आहे.
आणि नंतर तुम्हाला थोडंसं उचलून घ्यायचं, आपल्या कपाळापर्यंत घ्यायचं आहे. आणखीन तुम्हाला जय जयकार करायचा आहे आणि नंतर डोक्यावर तुम्हाला घेऊन आणखीन तुम्हाला तिसऱ्या वेळेस जय जयकार करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री तुळजा भवानी माता की जय किंवा भारत माता की जय असं म्हणून तुम्हाला जय जयकार करून तो ग्रंथ तुम्हाला नंतर खाली घ्यायचा आणि नंतर कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित एका अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जिथं आपलं विटाळ असो, मासिक धर्म असो, त्यावेळेस तिथं हात न लागला पाहिजे अशा ठिकाणी, पवित्र ठिकाणी, चांगल्या ठिकाणी तो ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे. झाकून नीट गुंडाळून अशा प्रकारे तो ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे. नंतर जी काही तुम्ही फळं ठेवलेली असतील किंवा काहीतरी गोड पदार्थ जर पूजेसाठी ठेवलेलं असेल तर तुम्ही घरातील सर्व व्यक्तीनं तो खायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे. जो नैवेद्य समजा ग्रंथाचा नैवेद्य उरलेला आहे तर तो ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही गाईलासुद्धा, आसपास गाय असेल तर गाईला तुम्हाला दाखवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व काही पूजा मांडणी काढायची आहे. अशा प्रकारे नीट व्यवस्थित, असं नाही की झाली समाप्ती, झालं उद्यापन, पटपट गोळ्या केलं आणि ठेवलं, असं अजिबात करायचं नाही. अशा पद्धतीनेच तुम्हाला सर्व ह्याच साहित्य अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. आणि मेन गोष्ट येते म्हणजे तो 8 दिवसाची चमत्कारी एक गोष्ट, जी की आपल्याला दररोज कामासाठी उपयोगात येणारी ती चमत्कारी विभूती म्हणजेच उदबत्तीची रक्षा. बघा, आपण 7 दिवस उदबत्ती लावतो, धूप लावतो आणि जी उदबत्तीची रक्षा पडलेली असते तर तुम्हाला ठेवतानाच काय करायचं आहे, एका डिशमध्ये ठेवायचं जेणेकरून ती रक्षा त्या डिशमध्ये खाली पडावी. अशा प्रकारे तुम्हाला उदबत्तीच्या खाली डिश ठेवायची आहे. आणि बघा, मग 7 दिवसाची 2 टाईम आपण उदबत्ती लावतो, ती किती रक्षा साचलेली असेल बरं. आणि ती रक्षा म्हणजे ती काही साधीसुधी रक्षा नाही, खूप म्हणजे खूप पवित्र ती रक्षा असते. त्याच्यामध्ये खूप सारी मोठी ऊर्जा सामावलेली असते आणि प्रत्यक्ष दत्त महाराजांचा आशीर्वाद, स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला कृपास्वरूपात दत्त महाराज देत असतात. तर बघा, ही विभूती तुम्ही एका डब्बीत आवर्जून साठवून ठेवा. आणि घरातील समजा आजारी व्यक्ती असेल, सतत एखादं मूल सतत चिडचिडपणा करत असेल किंवा घरातील तुम्हाला जर वाटत असेल की काहीतरी बाहेरील बाधा आहे, घरात सतत कटकटी होत असेल किंवा काहीतरी त्रास होत असेल, असं सतत घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला, त्या बाधित व्यक्तीला हे जो विभूती जी आहे तर ती त्या व्यक्तीला थोडीशी पाण्यामध्ये टाकून पिण्यासाठी द्या किंवा त्यांच्या कपाळाला लावा किंवा लहान मुलाच्या अंगाला ती विभूती लावा. बघा किती छान तुम्हाला या विभूतीचा फरक जाणवेल आणि तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जाचाल किंवा दररोज तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही ही विभूती आवर्जून कपाळाला लावून जावा. ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज खाल्लेलं नसेल किंवा काही तुमच्या घरात विटाळ सुतक नसेल त्यावेळेसच तुम्ही या विभूतीचा वापर करायचा आहे. आणि घरातील थोडंसं पाण्यामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही दररोजसुद्धा ही विभूती पिऊ शकतात. कारण ही विभूती इतकी चमत्कारी आहे ना, कारण ही प्रत्यक्ष दत्त महाराजांची आहे. 7 दिवस सेवा केलेलीच सर्व काही त्या विभूतीमध्ये ऊर्जा सामावलेली असते. मग ही किती पवित्र असेल बरं विभूती. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या विभूतीचा उपाय करायचा आहे. दररोज तुम्ही तुमच्या लहान मुलांना लावा, आजारी व्यक्तींना घरातील लावा. तुम्ही स्वतः त्या विभूतीचा चमत्कार अनुभवाल, इतकी ती विभूती पवित्र असते. तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या लहान मुलाला जर ती विभूती लावली तर बघा, त्या मुलाला नजरबाधा होणार नाही किंवा बाहेरील बाधा काही होणार नाही किंवा त्याला दृष्टसुद्धा कोणाची लागणार नाही, इतकी ही विभूती चमत्कारी आहे. तर अशा प्रकारे ताईंनो, तुम्ही गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी अशा प्रकारे उतरवा आणि त्याच्यातील जे साहित्य आहे ते इतकं प्रभावी आहे ना, त्याच्यात ऊर्जा इतकी सामावलेली आहे ना, तर ते अशा प्रकारे ही साहित्य तुम्हाला उतरवायचं आहे. तर अशी ही माहिती होती जी की मला तुम्हाला सांगावीशी वाटली, कारण मला ही माहिती होती त्याच्यामुळे म्हणलं चला तुमच्याशी नक्की शेअर करावं. जर तुम्ही अशा प्रकारे जर ही पूजा मांडणी उतरवली तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं ताईंनो 100% फळ मिळणार म्हणजे मिळणारच. आणि तुम्ही 7 दिवस जे गुरुचरित्र पारायण केले ना,
तर त्याचं सुद्धा तुम्हाला फळ मिळणार आणि जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे तीसुद्धा दत्त महाराजांच्या कृपेने आणि स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होणार म्हणजे होणार. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला जर असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनेलला आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती तुम्हाला मिळतील. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.